मी अरुण घोडके. शिवचिंतन. ज्या भूमीवर श्री शिवछत्रपतींचा जन्म झाला ती केवळ पर्वतांनी नव्हे तर अथांग सागरानेही वेढलेली होती. त्या सागराच्या लाटांमध्ये त्यांना केवळ पाणी दिसले नाही तर स्वराज्याच्या संरक्षणाचे, सामर्थ्याचे आणि स्वाभिमानाचे तेजस्वी स्वप्न दिसले. तलवारीच्या धारेशी जसे ते एकरूप झाले तसेच सागराच्या गूढ गर्जनेशीही त्यांचे नाते जुळले. म्हणूनच ते केवळ भूमीचे नव्हे तर सागराचेही अधिपती ठरले. ज्या काळी अनेक राजे समुद्राकडे पाठ फिरवून बसले होते त्या काळी शिवरायांनी सागराच्या अफाट शक्तीला अचूक ओळखले. परकीय सत्तांचे काळे ढग किनाऱ्यावरती घोंगावत होते. सागरी चाचांना च्या नंग्या तलवारी सागरावरती नाचत होत्या. अशावेळी स्वराज्याचा श्वास सागराच्या सुरक्षेशिवाय अपूर्ण आहे हे त्यांनी प्रथम ओळखले आणि त्यामधूनच जन्माला आले मराठी साम्राज्याचे आरमार. सागराच्या कुशीत उभे असलेले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा हे केवळ दगडांचे किल्ले नव्हते, ते स्वराज्याचे जागते पहारेकरी होते. लाटांशी झुंज देत उभे असलेले हे जलदुर्ग शत्रूला आव्हान देत होते, इथे शिवछत्रपतींचे स्वराज्य आहे. सागराच्या छातीत कोरलेली ही अभेद्य रचना म्हणजे शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीची साक्ष होती. शिवछत्रपतींचे आरमार हे केवळ युद्धाचे साधन नव्हते, ते स्वराज्याच्या आरमाराचे प्रतीक होते. त्या आरमारात शिस्त होती, स्वाभिमान होता आणि राष्ट्रभक्तीचा ज्वलंत तेजस्वी प्रकाश होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.